दौऱ्यावर सध्या जाणार आहे असं मला नाही माहिती का त्यांचा खाजगी दौरा असेल त्याला आपण काय करू शकतो भाजपच्याही वाटेवर मला काही माहिती नाही. छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहे त्या महाराष्ट्राचे, त्यांच्यावर अन्याय झालेला हे करायचं. मागणी केलेली आहे. हे फक्त क्लेम हा मुद्दा वेगळा. क्लेम तर शिवसेनेची संख्या जास्त आहेच, पण ज्या पद्धतीनं लोकसभेत यांनी विरोधी पक्षनेता मागच्या 2 टर्म दिला नव्हता, इथे देतील की नाही देतील हा आमच्या मनातली शंका आहे. म्हणून आम्ही या बाबतीत सावध पावलं उचलतोय. विरोधी पक्षनेता व्हावा ही भूमिका आमची सगळ्यांची आहेच. जलवाहिनीवर मोठं स्टँड निर्माण झालं. 20 किलोमीटर जलवाहिनीवरून रोड झालेला आहे आणि 19 पाहिलं नाही मागच्या 2 वर्षात. जे विरोधी पक्षालाही पाहिलं नाही, सत्ताधाऱ्यांनाही पाहिलं नाही. तुम्हाला काय वाटतं? ही जबाबदारी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष याच्यापेक्षा जे तांत्रिकदृष्ट्या काम करतात, कारण खऱ्या अर्थानं पैठण रस्त्याला उशीर झाला याला कारण जलवाहिनी होती. आणि मग जेवढा उशीर झाला तर जलवाहिनी कुठे आणि रस्ता कुठे सुस्पष्टपणे व्हायला पाहिजे होतं. पण तो जलवाहिनीहून रस्ता हे अतिशय धोकादायक आहे. कारण ही जलवाहिनी हिचं आयुष्य येणाऱ्या 40-50 वर्षाचं आहे. आणि जर एवढं आयुष्य असेल आणि मधल्या काळात एवढी ट्रॅफिक त्याच्यावर जर होणार असेल तर मला वाटत नाही ती तेवढी टिकू शकेल. टिकणं न टिकणं हा पुढचा भाग आहे, परंतु त्या रस्त्यावरून चालणाऱ्याच्या जीविताचा एक प्रश्न सुद्धा याच्या निमित्ताने निर्माण होऊ शकतो. प्रश्न असा आहे, मूर्तीचं नेत्यांनी पाहणी केली, मंत्र्यांनी पाहणी केली, न्यायमूर्तींनी पाहणी केली, कुणाच्याच लक्षात नाही आलं 2 वर्ष. आता ज्याची जबाबदारी होती त्यांनी करायला पाहिजे होती. त्यांनी पार पाडली असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारी क्रमांक कांद्याचा हात त्यांना कांद्यावरचे केंद्राचं निर्यात शुल्क 20%. मग ते सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर निर्यात शुल्क हटलं तर मला वाटतं कांद्याला भाव मिळू शकेल. आत्ताच्या घडीला कांदा 1000 रुपयावर उतरलेला आहे. भाव जे 3500, 3800, 4000 होतं तो 1000 रुपयावर आलेला आहे. कारण वेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आता आवक निर्माण झालेली. आणि हा कांदा, आता आलेला कांदा हा काही जास्त दिवस टिकू शकत नाही, राहू शकत नाही, कारण तो ओला असतो. उन्हाळी कांदा वेगळा आणि आता आलेला कांदा वेगळा असतो. म्हणून सरकारने जे 20% निर्यात शुल्क ते लवकरात लवकर रद्द झालं तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हित होऊ शकेल. नाही तर याचा अर्थ कांदा उत्पादक शेतकरी देशोधडी लागतील. पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, आपल्या संभाजीनगरात 2 वर्षात जवळपास 80 खून झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या शहरात हे गुंडागर्दीचं लोण पोहोचलेलं आहे. याला कारण राज्यात जे कोणी बसलेले खुर्चीवर यांचा धाक जनतेच्या गुन्हेगाराच्या मनामध्ये नाहीये. मोठं काम करावं त्याने, छोट्या मोठ्या कामात काय जायचं. घोटाळा 11 महिने उलटूनही प्रशासनाला त्याची खबर आली. प्रशासनाचं नियंत्रण असताना त्या कामासाठी तो निधी उपलब्ध होता, त्या कामाच्याही निविदा काढल्या गेल्या नाही. नेमकं प्रशासनाचं चाललंय काय? ही गंभीर बाब आहे. 21 कोटी रुपये राज्याच्या क्रीडा विभागाच्या खात्यातून परस्पर काढले जातात आणि अधिकाऱ्यांना याचा थांग पत्ता नाही, असं होऊ शकत नाही. मी तर म्हणेल क्रीडा विभागातच मोठ्या प्रमाणावर एक भ्रष्टाचाराचा अड्डा निर्माण झाला आहे. बऱ्याच जणांचं जनतेचं लक्ष क्रीडा विभागाकडे नसतं, परंतु मागच्या काळात मी एक सुहास पाटील नावाच्या अधिकाऱ्यांचे बरेच वाभाडे बाहेर काढले, परंतु सरकारने त्याला संरक्षण दिलेलं आहे. आणि आता त्याच्याच अध्यक्षतेखाली मला वाटतं चौकशी समिती मिळली, परंतु
याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय असं होऊ शकत नाही असं मी स्पष्टपणे म्हणेल. कोणी जरी म्हणत असेल की आम्हाला माहिती नव्हतं, माहिती असेल, आता ते उघडकीस झालंय. म्हणून याची पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं एक SIT लावून चौकशी झाली पाहिजे. नाना पटोले मागणी केली की रणजित मुंडे यांना मंत्रिमंडळाकडून काढून टाकावं. हे बघ, ज्या पद्धतीनं मस्साजोगची घटना घडली आहे त्याच्यात आरोपी आहे. हे आरोपी कोणाच्या जवळचे आहे तर ते स्पष्टपणे धनंजय मुंडेंच्या जवळचे हे होऊ लागलेलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंची मागणीत काही चुकीचं असं मला नाही वाटत. तुम्ही म्हणाला कायदा सर्व राज्यावर निवडणुकीच्या पूर्वी पुराणे सोलापूरमध्ये म्हणाले तुम्ही काही करा, आपला बॉस सागर बनण्यावर बसला आहे. आता हा बॉस तर वर्षावर आला, अजून कायदा व व्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. नाही, आता ज्या पद्धतीनं आता तुम्ही बघा, कल्याणमध्ये, नवी मुंबईमध्ये, पनवेलमध्ये ज्या घटना घडल्या त्या कायदा सुव्यवस्थेचं धिंडोळे निघतंय असंच आहे. आणि सरकार आल्या म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपलं कोणी काही करू शकत नाही. आपण येणाऱ्या काळात सुद्धा कायदा सुव्यवस्थेचे असेच 3-13 या महाराष्ट्रात वाचतील अशा प्रकारची स्थिती आहे. आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही पक्षामध्ये समन्वय राहील. समन्वयाची काय करायची? जिथं राज्याचं हित आहे तिथं आम्ही सोबत आहे, जिथं हित नाही तिथं आम्ही विरोधात आहोत. जाजवेल नाही, शहरात स्वच्छतागृह नाही, बऱ्याचशा मूलभूत समस्या आहेत. काल मंत्रालयात प्रस्ताव दिलाय की सेंटर उद्यानामध्ये 15 कोटी रुपये खर्च करून ते पाळीव कुत्र्यांसाठी एक पार्क बनवत आहे. काय करताय? पाळीव कुत्रे जे असतात त्यांच्यासाठी एक पार्क बनवत आहे 15 कोटी रुपये खर्च करून. आणि शहरात मूलभूत समस्या माणसांसाठीच काही नाहीये आणि ते पाळीव कुत्र्यांसाठी पार्क बनवत आहे. असं नाही, पार्क बनवणं काही चुकीचं असं मला वाटत नाही. शेवटी पाळीव कुत्र्यांना पण जीव आहे ना, त्याच्यामुळे काय त्यांच्यासाठी बनवू नये असं थोडी म्हणता येईल आपल्याला. कारण सगळ्या प्राण्यांना म्हणजे कुत्र्यांना पण जीव आहेच आहे. आता जनतेसाठी सुविधा दिल्या पाहिजे तशा अशा पाळीव प्राण्यांना किंवा कुत्र्यांना सुद्धा जर महापालिका देत असेल तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण. एका बाजूला EVMचं हे होते आणि दुसऱ्या बाजूला आता सरकारनं इलेक्शन कमिशनला आधीची माहिती काहीच इलेक्ट्रॉनिक संदर्भातली माहिती काहीच द्यायची नाही. एकूण पक्ष शांत दिसतोय. नाही, आता पक्षाचा काय प्रश्न आहे याच्यात शांत म्हणजे काय करायचं? इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातचं बटीक बनलेलं आहे. जे नियम देणे सांगितले ते 5% वोटिंग मशीनवरचं काउंटिंग होऊ शकतं. कुठंच परमिशन दिलं नाही त्यांनी. म्हणून काहीतरी काळं आहेच ना. जर तुमचं सत्य आहे विषय तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी समोर येऊ द्याव्या जनतेच्या. नियमच केला जातात, माहिती देता येणार नाही. त्याच्यावर आवाज उठवू आम्ही. आता सध्या पालकमंत्री पदावर आपली सागे आहे ते गावात करतात 20 होणार. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न, मला काय त्याच्यातलं माहिती नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.